मी दुसरा एक वेगळा प्रश्न आहे की आजच दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये प्राथमिक बैठक आहे, ही काही फायनल आहे असं नाही. पण या बैठकीमध्ये साधारणतः उद्याच्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं या चर्चेला जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील. आज संध्याकाळपर्यंत त्याचं काही कळेल. त्यांना मी सल्ला दिला आहे की आम्ही पक्षाच्या वतीनं तिथं अशी भूमिका मांडावी की नॅशनलिस्ट काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, प्रकाश आंबेडकर आणि डाव्या पक्षांचे नेते या सगळ्यांना आपल्या या चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी करावं आणि एकत्रित आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जावं. आज त्याची बैठक आहे, याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळी बैठक होईल निर्णय घेण्याच्यासाठी त्यावेळेला पक्षाचे सिनियर लोकसुद्धा त्याच्यामध्ये असतील. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आत्ता हे तिन्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जे काही सुचवू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसते. आज प्राथमिक मीटिंग है, प्रिलिमिनरी मीटिंग है. इसमें क्राइटेरिया के बारे में डिस्कशन होगा और कौन सा क्राइटेरिया लेना, जैसे सिटिंग सीट के बारे में कुछ हो सकता है. जैसे समझो XYZ सीट हमने कॉन्टेस्ट किए, हमारे दूसरे साथी ने भी कॉन्टेस्ट किए और इसमें जो हम हारने में सबसे ज़्यादा वोट किसको मिलता है, इसको सहायता दे सकती है क्या. इसी तरह से क्राइटेरिया इस पर आज बहस होगा. नहीं,